हॅलो. हॅलो. न्यू बॅट्समन आता गेलाय. अजिंक्य पवार, KTCचे फाउंडर मैदानावरती दाखल होताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य पवार, त्याचबरोबर ऋषी नॉन स्ट्राईकला आपल्याला अजूनही पाहायला मिळतो, कारण की ऋग्वेद गेला. ऋग्वेद देखील झाला बाद. त्यानंतर आता अजिंक्य गेलाय मैदानावरती. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने श्री गणेशा धावपळ कसा केला जाईल या ठिकाणी. एक धाव धावपळ करते मात्र आता येऊन पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बॉलर पाहतो या ठिकाणी. कुमार बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिलं सांगी कोठ्यातील प्रथम गावठाण रेडकडून खरं तर गोलंदाजी चालू आहे. पंचांची डावी असणे निवडली, निर्णय केला डाव्या असणे गोलंदाजी करण्याचा. प्रतिस्पर्धी संघाचा एक खेळाडू त्यांनी गारद करण्यामध्ये त्याला यश लाभलं. अजिंक्य आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलवरती धाव फ्लिक करण्याचा प्रयत्न खरं तर केला जातोय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत एक आकड्याने पुनश्च एकदा बदल केला जाईल. 2 अतिरिक्त बॉल खरं तर लगातारचे टाकलेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेली विकेट, त्यानंतर लगातार दुसरा वाईट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 वाईट बॉल पाहायला मिळतात या ठिकाणी. 2 धावा धावपळवरती लागले जात आहेत. हा देखील खोलात टाकला. बॅक टू द बॉलर. हे बॅलन्स करणं गोलंदाजासाठी खूप कठीण असतं. मैदानावरती ज्यावेळेस गोलंदाजी चालू असते आणि फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवणं तितकंच बॅलन्स, कारण की वेगानं रनअप घेऊन धावत यायचं असतं. त्याचबरोबर बॉलिंग करत असताना खरं तर संपूर्ण वेध 95 चेंडू. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आणि या बॉलवरती असेल फ्री हिट. यष्ट्यांच्या बाहेर चेंडू टाकलाय खरं तर गोलंदाजानं. जी यष्टी आहे त्याच्या देखील बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट अजिंक्यसाठी सुवर्ण संधी असेल. अजिंक्य आपल्याला आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. 2 वाईट बॉल टाकल्यानंतर हा नो बॉल फ्री हिट असेल. या बॉलवरती मनसुबा काय असेल अजिंक्यचं पाहणं देखील तितकं सक्तीचं ठरणार आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. फ्री हिटचा फायदा. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजिंक्यच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलेलं कनेक्शन पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी अजिंक्यच्या बळीमधून आलेला एक दर्जेदार षटकार. तब्बल या चौकाराच्या साह्यानं 13 धावसंख्या झाल्यात, कारण की 2 अतिरिक्त त्यानंतर एक षटकार. 13 धावसंख्या. एक गडी ऋग्वेद बाद झालाय. त्यानंतर अजिंक्य गेलाय. एक षटकार केलाय, एक चौकार केलाय. हा देखील हलक्या हातानं फ्लिक केलं. बॉलला एक कंप्लीट होतीये काय? यस, डेफिनेटली कंप्लीट झाली आहे. एक धाव मिसफिल्ड आपण पाहाल थ्रोमध्ये. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावपळक मात्र दम पोहोचेल ते तब्बल 14 या आकड्यावरती.
लागेल. विकेट लागली. अजिंक्य झालं या ठिकाणी बाद. बॉलर पुणे शकतं. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्यची विकेट घेतली. पास पेस देखील पहा, गती पहा, इतकी चांगली गती आपल्याला पाहायला मिळाली. थोडं व्हेरिएशन पाहायला मिळालं या बॉलवरती. एकदम केली कंप्लीट धावसंख्येत एक आकड्यानं बदल. कोलवली टीमने खूप चांगली बॉलिंग खरं तर केली. 8 धावसंख्या जास्त जाऊन देखील 27चं समीकरण होतं. त्या 27मधलं समीकरण 19वरती येऊन पोचलं 12मधलं, आणि ते 12चं समीकरण 9वरती येऊन पोचलं, आणि तो देखील कमबॅक केले. 5 चेंडू लगातार खेळाडूला, राम खेळाडू होता त्या खेळाडूला त्या ठिकाणी थांबवलं. क्षेत्ररक्षक नाही आहे, जज केलं जाणार नाही. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चिकाटीनं 2 धावा या ठिकाणी मात्र सहजरित्या श्रीकांत आणि नो. पंच नो कोणता आहे? स्टेप आउट. जी खरं तर लाईन आखलेली आहे बॅट्समॅनसाठी, जो बॉक्स आहे खरं तर रनअप घेतल्यानंतर त्या बॉक्सच्या जी लाईन आहे त्याच्या आतून पाय पडला पाहिजे. खरं तर तो पाय लेग अगदी आपण पाहाल स्टेप आउट झाला, आणि त्यानंतर पंचांनी केलं दंडित. फ्री हिट ऋषीला संधी असेल खरं तर, जी अजिंक्यनं संधी साधली खरं तर, तशी आता ऋषीला त्या पावलावर पाऊल ठेवून संधी साधणं खूप गरजेचं असणार, कारण की फ्री हिट कॅचला आउट होऊ शकत नाही. वेग जास्त आहे बॉलला. बॉल थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स येईल चौकार. चला जुन्या बॉलची पूर्तता करा कमिटी. चौकार आला, आणि या चौकाराच्या साह्याने धावपळ करते. धावेने पोहोचतील त्या तब्बल 22 आकड्यावरती. सुनीलजी दुर्गे, त्याचबरोबर भरतजी भागीत यांनी खरं तर या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य त्यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्यांचे देखील हृदयाच्या अंतकरणापासून आभार. कारण की स्पर्धा घडवली म्हटलं तर त्या स्पर्धेला आयोजक देखील आहे. आयोजक आले म्हटलं तर एक चांगले पुरस्कर्ते पाहिजेत, आणि ते पुरस्कर्ते लाभले त्या ठिकाणी. आणि ऋषीच्या बाटमधून धमाका फोडलाय ऋषीनं. बॉल लांबच लांब 6 धावसंख्येसाठी ऋषीच्या बाटमधून आलेला एक दर्जेदार षटकार. सुनीलजी दुर्गे सपोर्ट सिस्टम. आदरणीय ज्ञानेश्वरजी माळी यांच्याकडून ऋषीने जर या बॉलवरती षटकार मारला तर ज्ञानेश्वरजी माळी यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. ऋषी शफल झाला खेळाडू थोडासा. एक धाव आली. या धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जाईल, आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 29 या आकड्यावरती. 29 धावसंख्या धावपळक वरती मात्र लागली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपण प्रेम पाहायला मिळतोय.
पण आता खरं तर प्रेम खेळपट्टीचं झालं बॅट्समनवरती, कारण की बॅट्समन आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती चालू आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. पहिल्या सत्रामध्ये चिंतामणी वाकस आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहाल तलवडे टीम. श्रीकांतनं देखील ओळखलं, पारखलं, जज केलंय, बॉलला फेकलं बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. इथे माल्टी हिट, गगनचुंबी षटकार. यस, थँक्यू डीजे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र संपले. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती मात्र धावा येऊन पोहोचल्या तब्बल. पंच मैदानावरती टीम मीटिंग घेऊ देऊ नका, कारण की आज सेमीफायनलचे देखील मॅच खेळवायचे. फर्स्ट सेमीफायनल हंबरपाडा टीमनं खरं तर काल गरजला होता. या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती हंबरपाडा टीमकडून. त्याचबरोबर जे गावदेव क्रिकेट संघ नेवाळीचे जेवढे स्वयंसेवक आहेत तेवढं सर्वांना विनंती आपण मैदानाचा ताबा घ्यावा. बॅटिंग करणारी टीम पहिल्या सत्रामध्ये चिंतामणी वाकस टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या दरम्यान दोन्ही बॅट्समनसाठी सुवर्ण संधी असणार आहे. ऋषी आणि त्याचबरोबर श्रीकांत दोन्ही बॅट्समनपैकी खेळाडूंना जर षटकार हॅट्रिक लगावली तर तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल कैलास वैखर यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे खरं तर वाकसच्या बॅट्समनसाठी. टी शर्ट देखील पुरस्कृत केलेत खरं तर चिंतामणी वाकस टीमला. कैलास काशीनाथ वैखरे या नावानं आपण 5 टी शर्ट पुरस्कृत केल्यात आणि या स्पर्धेला बॅट देखील त्यांनी खरं तर दिली आहे. थोडीशी दुखापत बॉलरला प्रेमला आपल्याला या ठिकाणी. प्रेमचं षटक झाल्यानंतर स्प्रे हवा आहे का पंच? स्प्रे चला 12th पण विनंती असेल आपण स्प्रे घेऊन जा, की आयोजन कमिटी एखादा प्रतिनिधी जर खेळाडू जास्त दुखापत असेल तर आपण खेळाडूला मैदानाच्या बाहेर बसवावं ही विनंती आपल्याला देखील. प्रीतम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. अजिंक्य बाद झालाय, त्यानंतर ऋग्वेद देखील बाद झालाय. श्रीकांत मोरे आणि त्याच्या समवेत ऋषिकेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खालीच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्प्यावरती नियंत्रण आणि त्याचबरोबर इतका उसळी घेतली नाही बॉलला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहा ही शैली वेगळीच पाहायला मिळाली. गोलंदाजाची पडल्यानंतर बॉल उडलाच नाही. खरं तर अगदी बॅट्समनच्या समोर बॉल टाकला, फळी फिरवण्याआधी ब्रश देखील झाला नाही. चेंडू फळीचा संपर्क दूरपर्यंत झाला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पण संघाकडे अपील जरूर केली जाईल. एक धाव कंप्लीट केली जाईल या ठिकाणी. धावसंख्या देखील आकड्यानं बदल होईल आणि धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल. पंचा बॅट कट आहे का?
बॅटकडे धावसंख्येत एका आकड्यानं बदल केले जाईल. एके धावेने देखील आता चिंतामणी वाकस टीम खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती सर करायला सुरुवात झालेली आहे. कारण की अजिंक्यने सुरुवात करून दिली, खूप चांगली सुरुवात झाली. कारण की 11 धावसंख्येचं योगदान दिलं खूप कमी चेंडूंमध्ये. मोठा फटका श्रीकांतच्या बाटमधून आलाय, पण क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली आहे. आत्मविश्वास कमी होता, ताकद देखील थोडी कमी पडली या बॉलवरती आणि याचं प्रात्यक्षिक मैदानावरती श्रीकांत मुरेला परतावं लागेल आता मैदानातून बाहेर. टाक आउट. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा तयार. आपल्याला त्याला पाहायला मिळतो फुल टच बॉल. बॉल थांबते, पंचांनी नो घोषित केला आहे. बीमर 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 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4+1 5 आणि 5 धावसंख्येने धावपळ खेळ मिळेल बढती. 41 आकड्यावरती 41 धावसंख्या धावपळ करती लागली जाते. 5 धाबा आलेत खरं तर या बॉलवरती. दिवाळीच्या आधीच बोनस या धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी प्रीतम. फ्री हिट होती खरं तर या बॉलवरती. घाई करणं खूप महागात पडतं या बॉलवरती. कधी कधी धावबच्च्या स्वरूपात किंवा स्टंपिंगमध्ये देखील खेळाडू बाद होऊन जातो. कॅच म्हटलं फटका जितका हवा तसा खेचू शकतात खरं तर बॅट्समन, कारण की संधी असते फक्त धावबाद आणि त्यानंतर स्टंपिंग या दोनच गोष्टी बाद दिल्या जातात. एकेचाळीस पर्यंत पोहोचलेत खरं तर आता चिंतामणी वाकस टीम. तिसऱ्या षटकाची खरं तर सुरुवातीच 4 षटकांचा सामना असेल. यानंतर जो संघ जिंकेल तो कोहली टीमच्या विरोधात सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. आज सेमीफायनलचा सामना देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. फर्स्ट सेमीफायनल जो हंबरपाडा टीम कालच्या दिवसामध्ये सुपर 4 टॉप 4मध्ये आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळालं. त्यानंतर अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधात सेकंड राऊंडची मॅच झाल्यानंतर बदलापूर गाव ही टीम पाहायला मिळेल. त्यानंतर चिकलन आई भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय डाबा या मतात चोरावले टीम. या दोन टीम दरम्यानची मॅच आपल्याला पाहायला मिळणार. खूप चांगले संघ आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. फॉर्मॅट असेल जो पहिला राऊंड असेल तो राऊंड असेल 4 षटकांचा आणि त्यानंतरचे जितके राऊंड असेल सेकंड अँड थर्ड राऊंड असेल हा 3 षटकांचा. डिसिजन टाईम वर्कवर घेतला जाईल. दोन आले या बॉलवरती. धावसंख्येत 2 या आकड्यानं बदल केला जाईल आणि धावपळ जाऊन पोहोचेल ते तब्बल 44 आकड्यावरती. 44 धावसंख्या धावपळ करती. प्रीतमची गोलंदाजी चालू आहे. तिसरं षटक अद्याप चालू आहे. 44 धावसंख्येचा एक डोंगर भलं मोठं डोंगर उभं केलं खरं तर. खोलात टाकलाय बॉल आणि त्याला देखील खणून काढलाय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होत आहेत का? यस, दोन्ही डेफिनेटली कंप्लीट केल्या जातात. यस 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 ब्रश आलाय बॉल. ऋषी बाद झाला. तर ऋषी देखील आश्चर्यचकित झाला असेल की विकेट लागली तरी कशी काय मैदानावरती. खऱ्या अर्थानं एक धाव असेल आणि खेळाडू या ठिकाणी बाद. यस डीजे
षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 45 धावसंख्या धावफलकावरती लागले जातात. 45 रन लॉस ऑफ द 4 विकेट्स. या सन्मान या ठिकाणी या विभागातील वाकस ग्रामपंचायतील जितके आमचे वरिष्ठ मान्यवर आहेत ते सर्वांनाच विनंती की आपण व्यासपीठावरती यावं किंवा दोन्ही संघांचे जे पाठीराखे असतील वरिष्ठ नागरिक त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचा आस्वाद करत व्यासपीठावरून घ्यावा ही आपल्याला विनंती आहे. ओमकार बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चतुर्थ शेवटचं निर्णायक लॉंग ओव्हरच्या षटकामध्ये या ठिकाणी आता बॉलिंग करेल मयूर. खूप चांगला फटका या ठिकाणी खेचलाय. एक कंप्लीट केली या ठिकाणी. एक दाबाने प्रगतीपथावरती बढती मिळेल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 46 आकड्यावरती. 46 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चिंतामणी वाकस टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय आणि पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तलवडे हा संघ. खूप चांगली बॅटिंग झाली आहे खरं तर चिंतामणी वाकस टीमची. जास्ती धावसंख्या जमवल्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीसच अगदी आपण पाहाल 40-45 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. फुलटॉस बॉल लॉंग स्टॉप रिझन. पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. बॉल थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप रिझन मध्ये रिलीज होतोय 4 धावसंख्येसाठी. या 5 धावसंख्या असतील आणि फ्री हिट असेल. धाबा झाल्या धावफलकावरती तब्बल 51 धावसंख्या धावफलकावरती झालेली आहेत. बदलापूर गाव हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. बऱ्याचशा लांबून येऊन त्यांचे देखील मनापासून आभार असेल. यष्टीरक्षकांना जर चेंडू कलेक्ट केला तर धाव घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आपण. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर आलेलं नो बॉल आणि लगातार 2 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आलाय. 3 चेंडू अजूनही बाकी असणारे. चपळून खेळण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मयूरची जी फटका खेचण्याची जी क्षमता आहे ना आणि जी ताकद आहे खरं तर खूप चांगली बॅटिंग मयूर. पहिलाच बॉल मयूरने खेळला पण जो सिलेक्शन होतं शॉर्ट सिलेक्शन, त्यानंतर बॅकफूटवर यायचं की फ्रंट फूटवर जायचं, पंच कसा करायचा बॉलला ते पहिल्या पटकामध्ये त्या खेळाडूनं दाखवलं खरं तर. विकेट लागली जाते. खेळाडू होईल बाद. यस कम ऑन डीजे. बॉल कदाचित शिल्लक असावा या इनिंगचा आणि धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धाव येऊन पोहोचले. तब्बल 51 धावा झाल्यात. न्यू बॅट्समन धनंजय दाखल झाला. स्ट्राईक एंडवरती आता मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केलं या ठिकाणी. एक कंप्लीट केलंय. दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस डेफिनेटली दुसरीला प्रयत्न केलाय. मिसफिल्ड झाली आहे. त्या ठिकाणी एकीचं रूपांतर दुसरीमध्ये केलंय. 3 धावा कंप्लीट होत आहेत का?
पंचांनी बाद घोषित केले. या ठिकाणी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. मयूरच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या जातील. 2 या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. आता 24 चेंडू आणि तलवडे टीमला दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या बॅटिंग करत असताना तब्बल 54 धावसंख्या कराव्या लागतील आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला द्वितीय सत्रामध्ये चिंतामणी बाकस टीमला या धावसंख्या डिफेन्स कराव्या लागतील. यस डीजे. येस थँक्यू डीजे. चला बाकस टीम दोन्ही बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालेत. योगेश आणि निखिल ही जोडी आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर 11 क्षेत्ररक्षक मैदानावरती दाखल झालेत. 54चा पाठला करायचा तलवडे टीमला. चिंतामणी बाकस टीमला रोखायच्या. ते 54 धावसंख्या. या युद्धामध्ये कोण जिंकतंय हे पाहण्याचं तितकंच महत्त्वाचं आहे. कोलोली टीम यामधून जो संघ जिंकेल तो तुमच्या विरोधामध्ये सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच पहिलाच बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील प्रथम षटक ज्या ठिकाणी 54 धावा डिफेन्स करायच्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला चेस करावं लागतील. या धावसंख्या विजय एकच टीमचा होणार आहे यामधून, कारण की स्पर्धेचा नियम आहे खरं तर कंपल्सरी चेसिंग. बॉलर नेम सचिन बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच गोलंदाज या खांद्यावरती धुरा दिली आहे खरं तर या बॉलरच्या. मास स्टेजच्या सगळ्या बाद 4 षटकांच्या होतील. त्यानंतर ज्या होतील त्या 3 षटक किंवा 2 षटकांच्या खेळ होण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे.
सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच ही 3 षटकांची असेल. यामधून जो संघ जिंकेल तो कोहली टीमच्या विरोधात सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. मास्टरची ही दुसरी मॅच. एकीकडे चिंतामणी वाकस आणि दुसरीकडे आपण पाहतो या ठिकाणी हा देखील खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय हा देखील. सचिनची गोलंदाजी चालू आहे. खरं तर पहिल्या बॉलवरती आलेली विकेट, त्यानंतर आला चौकार, वाईट बॉल आणि त्यानंतर आलेलं हे डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा देखील नशिबाची चौकार म्हणावी लागेल खरं तर, कारण की 3 खेळाडूंना चुकवून खरं तर बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्याने धावपळात मात्र दम पोहोचले. ते तब्बल 9 आकड्यावरती 9 धावसंख्या धावपळावरती आता मात्र येऊन पोहोचले. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सचिन आपल्याला पाहायला मिळतो. अद्याप एक चेंडूचा खेळ अजूनही, पहिले 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. खरं तर एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अद्याप 5 चेंडू फेकलेत गोलंदाजानं, त्याच्यातील एक अतिरिक्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. समोरून नाकासमोरून बॉल उडवलाय. खरं तर चौकाराची भरपाई या ठिकाणी मात्र केली आहे. आता डॉट बॉल येतोय. धावपळ सिलावलं जाईल. खरं तर 9 आकड्यावरती 9 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोचली आहे. सचिन गोलंदाज, कारण की पहिल्या बॉलवरती विकेट घेतली असं वाटलं की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकतो. पण चेंडूंचा जर विचार केला ना, बाकी डॉट घेतलेत खरं तर या गोलंदाजाने. हा देखील लॉंग स्टॉप रिझन क्षेत्र देखील तेच. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा चौकार होत्या खरं तर ती नाही. यस, कम ऑन डीजे. यस, थँक्यू. षटक क्रमांक या ठिकाणी मात्र पहिलं संपुष्टात आलं. एक षटकाचा खेळ या ठिकाणी वाजवी खेळ संपलेला आहे. ताकदीच्या खेळानुसार अगदी आपण पाहाल क्रिकेटच्या या धुमाळीमधलं खरं तर 6 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रगतीपथावरती धावा आल्या तब्बल 13 धावसंख्या. हलक्या हातानं बाटला फ्लिक केलं जातं. क्षेत्ररक्षण थोडी चुकी करतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 वेगानं या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या. फेकी उचलली, त्याचबरोबर कलेक्ट करणार तितपत धावसंख्या कंप्लीट केली जात आहे. 2 धावसंख्या, 2 आकड्यांना बदल केला जाईल. 15 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोचते. पाठला करायचा आहे तब्बल 54 धावसंख्येचा या ठिकाणी पाठला करायचा. त्याच्यातील 15 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोचले. षटक क्रमांक 2. खरं तर आता डिफेन्स चालू आहे, एकीकडून चेसिंग चालू आहे. खरं तर त्याच्यातील 15 धावा झाल्या धावपळकावरती. 39चा पाठला करायचा आहे. चिवाच्या आकांतानं ओरडत आहेत खरं तर सगळे. बाईकची दाबा असेल खरं तरी बॉलरच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि त्यानंतर डॉट बॉल बॅट्समनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम गोट्या 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 बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
वाईड लाईनला धरून बॉल आपण एकदा पाहायला मिळतो. सदतीची गरज असणारे 3 षटक अजून बाकी आहे. दुसऱ्या षटकाची ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोट्याची गोलंदाजी चालू आहे खरं तर, कारण की कधी कधी टेक्निशियन टीममध्ये देखील आपल्याला KTCच्या गोट्याला पाहायला मिळतं. आता बॉलिंग ट्रॅकवरती गोट्या आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, बॉल थांबत नाहीये. बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. यस, थँक्यू डीजे, थँक्यू. प्रहार चढवला आता गोटूवर खरं तर. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा या दरम्यान चला धावपळकावरती धावा झाल्या तब्बल, क्षमा असावी, थोडी दिलगिरी व्यक्त करतो. 29 झाल्या धावपळकावरती धावा आणि आता करायच्या तब्बल 12 बॉलमध्ये करायच्यात 25 करायच्यात. 12 बॉलमध्ये 25, 12.50च्या सरासरीने 25 धावसंख्या करायच्यात. अजिंक्य आता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटके या ठिकाणी मात्र संपुष्टात आली. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात या ठिकाणी आणि बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य पवार आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक खेळाडू आता पाहायला मिळेल. निखिल करण पाहायला मिळतो. करण, क्षमा असावी, करण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिलाच बॉल
अगदी वाईड लाईनच्या बाहेर बॉल पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धावसंख्या आणि धावसंख्येत भर पडली जाईल. आता 12मध्ये 24 करायच्यात, बॉलच्या दुप्पट धावसंख्या करायच्यात. खरं तर एक पटीनं धावसंख्या जास्त करायच्यात म्हटलं तर 12मध्ये 24 करायच्यात. प्रत्यक्ष बॉलवरती 2 धावा येणं खरं तर आता गरजेचं असणार आहे. चिंतामणी बाकस टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय शिवशाही तळवडे टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा खरं तर भरवण्यात आपल्याला आलेली आहे. हलक्या हातात क्रिकेटमधील कलात्मक फटका, मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यानं. अजिंक्यवर दिलाय चोप, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. येस येस, विकेट लागली जाते, विकेट लागली जाते. महत्त्वाच्या क्षणी विकेट. त्याचबरोबर आमचे विनायकजी फुलावरे त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. सरचे स्वागत. बॅक टू द डगआउट. ओमकार येईल मैदानावरती. थँक्यू डीजे. 10 चेंडूंमध्ये आता 20 बनवायच्या. त्या ठिकाणी अजिंक्य म्हणून एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. समोर बॉल यशरक्षकाच्या हातामध्ये गॅदर केला जातो. बॉलला डॉट बॉल आला. आता या ठिकाणी खूप चांगली बॉलिंग आहे अजिंक्यची, कारण की चौकार मारल्यानंतर त्या खेळाडूला बाद केला आणि त्यानंतरचा डॉट बॉल आपल्याला अजिंक्यकडून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अजिंक्य बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कोलट टाकले बॉलला, खोदून काढण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन, 3ही बॉल वेगवेगळे पाहायला मिळाले. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा काय अद्याप संपल्याबरोबर 2 चेंडू अजूनही बाकी असतात. दाफळकरती धाव येऊन पोहोचल्या. त्या तब्बल 34 आकड्यावरती 20 करायच्यात अजूनही विजयासाठी. 8 बॉलमध्ये 20 करायच्यात. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केलंय. खेळाडू क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. याच दरम्यान तलवडे टीम आपल्याला विनंती आयोजकांकडून सूचना येते की बाहेरून कॉल देऊ नका आपण. विकेट लागली. अजिंक्यने आता कमालीची गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पहिला बॉल वाईड जरूर आला खरं तर, त्यानंतर आले चौकार. विकेट, त्या खेळाडूनं चौकार मारले, त्या खेळाडूला परतवलं. न्यू बॅट्समन दाखल झाला, त्याला 2 बॉल जागेवर ठेवलं. त्यानंतर त्याची देखील विकेट घेतली आता मैदानावरती. आणि आता उर्वरित 1 चेंडू बाकी असेल खरं तर या षटकातील.
आता 7 बॉलमध्ये करायच्या तब्बल 20 धावसंख्या करायच्या 7 बॉलमध्ये. या बॉलवरती जर आक्रमण चढवलं अजिंक्यच्या आणि एखादा मोठा फटका जर आला तर अजिंक्यचं येणाऱ्या 6 चेंडूंचं काम थोडंसं कठीण पाहायला मिळणार. अजिंक्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पंचांच्या समोर जरूर अपील केली जाते. लेग बिफोर द विकेटची पंचांनी घोषित केलं खेळाडू होईल बाद. अगदी समोर सापडला पंचांच्या. थँक्यू डुझर. चला पंच स्टार्ट करा मॅचला. पंच काय विकेट की बॅटकटे क्षमा असावी. आता 6 मध्ये करायच्या तब्बल 6 मध्ये आता 20 करायचे. 3 मोठे फटके एक्झिक्यूटिव्ह करायचे. 5 चौकार किंवा 3 षटकार मॅच विजयाच्या समीप जाऊ शकतो. तलवडे टीम जे गावदे क्रिकेट संघ नेवाळी यांच्या सवित्य विद्यमानानं भरवण्यात आलेले हे 4थ्या पर्वामध्ये पदार्पण करीत असताना जे गावदेव चषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे शॉर्ट टर्म क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय यस डेफिनेटली आणि त्या कंप्लीट देखील केल्या 2 खेळाडूंना मिळून. 2 धावा येतील. धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला आहे आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 36 या आकड्यावरती. 36 धावा आता विजयासाठी करायच्यात. 5 मध्ये 18 बनवायच्यात. 5 मध्ये 18. बॉलर नेम चांगला फटका या ठिकाणी मात्र सजवलाय. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून बॉल थांबणार नाही. खेळाडूंना विनंती आहे फर्स्ट स्लिप आणि त्यानंतर जे बॅकवर्ड कव्हर रिजनचे जे खेळाडू आहेत ना त्या सर्वांनाच विनंती आहे खेळायची. मागच्या साईडला खाडी आहे नदी आहे तर कृपया आपण धावताना थोडं विचारपूर्वक जाणीवपूर्वक धावावं ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. जे यष्ट्यांच्या मागं खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्री लाईन लगत धावताना थोडंसं जाणीवपूर्वक धावा कारण की जागा कमी आहे पलीकडे आणि त्यानंतर डायरेक्ट नदी आहे आणि दगडी आहेत त्या साईडला. तर कृपया आपल्याला कळकळीची विनंती आहे. चौकार आला या बॉलवरती. चौकाराच्या सह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 40 या आकड्यावरती. 40 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 14ची गरज असणार आहे. कोलवले टीमचा कर्णधार आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे कारण की सेमीफायनलची एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायची आहे. जज केलंय. विकेट लागली या ठिकाणी. विकेट लागली आता या ठिकाणी. खरं तर विकेट लागली जाते आता महत्त्वाच्या क्षणी. आता चेंडू शिल्लक आहेत तब्बल 3 आणि करायच्यात 14 करायच्यात म्हटलं तर 2 षटकार येणं खरं तर खूप गरजेचं आहे. हा देखील बॉल आपण पाहतो या ठिकाणी.
2 आले त्या बॉलवरती आणि धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 42 या आकड्यावरती. चला कोळवली टीम आपल्याला विनंती आहे की आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. राहुल तांबोली चला या. राहुल तांबोळी आपल्याला विनंती आहे या आपण. मोठा फटका एक्झिक्यूट केला या ठिकाणी. एक धाबली या ठिकाणी देखील धावसंख्येत देखील आकड्याने बदल. 43 धावसंख्या धावपळकरती मात्र लागली जाते. विजय होतो चिंतामणी वाकस टीम. हार्ड लक टू तलवडे टीम. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून चांगले मॅच नेक्स्ट असेल तुमची. त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स तुमच्याकडून घडेल यात मात्र शंका नाही आहे. आणि त्याचबरोबर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच असेल चिंतामणी वाकस आणि त्यांच्या विरोधात कोळवली टीम. या मॅचचा हिरो थँक्यू डीजे. थोडंसं थांबा. अजिंक्य पवार प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय. बॅटिंग करत असताना तब्बल 4 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या, 6 चेंडू फेकले, 5 धावा खर्च केले आणि 2 विकेट कमवणार चिंतामणी वाकस टीमचा खेळाडू रायझिंग स्टार KTCचे फाउंडर विनायक फुलावले आपल्याला विनंती आपण यावं. चॉकलेट बॉय अगदी वाकसकरांचा आपण पाल. अजिंक्य पवार कॅमेरामॅन जरा कव्हरेज करा अजिंक्य पवारला, कारण की खूप महत्त्वाची कामगिरी केली. प्रेझेंट्स ऑफ माइंड अजिंक्य पवार. विनायकजी पुळावर आपल्याला विनंती यावा आपण या ठिकाणी. अजिंक्य सर या आपल्या या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच देण्यात येईल आपल्याला.